नमस्कार सर. नमस्कार. सर एक कमेंट आलेली आहे आपल्या व्हिडिओच्या खाली आणि ती कमेंट घ्यावीशी मला वाटतीये. हं. ती अशी आहे, की वयानुसार लैंगिक इच्छा कमी होते का? बरोबर. काय वाटतं तुम्हाला? ज्याप्रमाणे वयानुसार हं. केस पांढरे होतात, दाढी पांढरी होते किंवा सुरकुत्या पडतात किंवा बोन डेन्सिटी कमी होते, शारीरिक थकवा येतो. त्याचप्रमाणे वयानुसार आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरोन हार्मोनचं प्रमाण किंवा सिक्रेशन कमी होतात. आफ्टर द एज ऑफ 40 1% पर इयर आपलं हार्मोनल लेवल कमी होत जातं बरं. आणि या हार्मोनल लेवलवर आपलं पूर्ण लैंगिक आयुष्य असतं. जितकी चांगली तुमची हार्मोनल लेवल असेल, टेस्टोस्टेरोन जितकं द्रव तुमच्या शरीरामध्ये नॉर्मल असेल, तितकं चांगलं तुमचं लैंगिक आयुष्य जाऊ शकतं. पण याला जोडीदाराला जर तुमच्या शरीरामध्ये काही आजार असतील, जसं मधुमेह आहे, ब्लड प्रेशर आहे, ओबेसिटी आहे, हाय कोलेस्ट्रॉल आहे, असे बरेच असंख्य आजार आहेत. या जर आजारांना जर तुम्ही त्रस्त असाल तर कुठे ना कुठे या आजाराकडे आपलं जास्त लक्ष असतं आणि लैंगिक आयुष्याकडे आपलं दुर्लक्ष होऊन जातं. कारण की हे आपल्या शरीराचे जे आजार आहेत हे आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. या प्रत्येक वेळा आपल्याला म्हणजे आठवण करून देतात की आपण म्हणजे आजारी आहोत. तर त्याच्यामुळे त्या आपल्या सेक्च्युअल ऍक्टमध्ये आपली भावना, इच्छा कमी होते. आणि हे तर नक्कीच आहे की आपली इच्छा, सेक्च्युअल आपली जे आपली डिझायर असते, ज्याला मी लिबिडो म्हणतो, टोटली डिपेंड्स ऑन युअर हेल्थ अँड दॅट टू बी डिपेंड्स ऑन युअर लेवल ऑफ द टेस्टोस्टेरोन. ओके. आता टेस्टोस्टेरोन लेवल तुम्हाला रेग्युलर मेंटेन ठेवण्यासाठी जर तुम्ही प्रॉपर डाईट घेत असाल, सकाळी सकाळी फिरायला जाताना व्हिटॅमिन D3 घेत असाल, कारण व्हिटॅमिन D3 हा मुख्य घटक आहे टेस्टोस्टेरोन प्रोडक्शनचा. व्हिटॅमिन ई जर युक्त जर तुम्ही नट्स किंवा तुम्हाला म्हणजे आपले बदाम, काजू वगैरे घेत असाल तर तुम्हाला व्हिटॅमिन ई चांगल्या याच्यामध्ये मिळू शकतं. सगळेच व्हिटॅमिन B1, B12, B6 हे सगळेच व्हिटॅमिन जे असतात हे टेस्टोस्टेरोन प्रोडक्शनला महत्वाचे असतात. कुठून कुठं वयानुसार आपल्या शरीरामध्ये जे जनरली व्हेजिटेरियन असतात त्याच्यामध्ये B12चं प्रमाण खूप कमी होतं आणि B12 इज द मेन व्हिटॅमिन फॉर द प्रोडक्शन ऑफ द टेस्टोस्टेरोन. आणि त्याच्यामध्ये कुठे कुठे आपल्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरोन लेवल लो होऊन जाते आणि आपल्याला लो फील होतं आणि सेक्च्युअल डिझायर कमी होते. आणि त्याच्यामुळं आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे आपण समजा यंग एजमध्ये जेव्हा असतो, डेली 1 किंवा 2 वेळा पण आपण इंटरकोर्स करायचो. कालांतरानं 40 वर्षामध्ये आल्यानंतर आपण विकली ट्वाईस करतो किंवा अबाउट द 50 झाल्यानंतर आपण विकली करतो आणि आफ्टर द एज ऑफ 60 जेव्हा होतो आपण फोर्ट नाईटली किंवा मंथली करतो. याचं म्हणजे मुख्य कारण जे आहे ते आहे टेस्टोस्टेरोन लेवल. पण जर तुम्ही चांगलं जिम करत असाल, तुम्ही जर तुमच्या बॉडीला मेंटेन ठेवत असाल आणि स्ट्रेनस एक्सरसाइज करून विदाउट सप्लिमेंट, विदाउट टेकिंग टेस्टोस्टेरोन सप्लिमेंट, जर तुम्ही चांगलं जिम करून जर तुम्ही तुमची बॉडी मेंटेन ठेवत असाल तर तुमचं लैंगिक आयुष्य पण एक 10 वर्ष पुढे ढकललं जाऊ शकतं. आणि जर तुम्ही जिम वगैरे करत नसाल, तुम्ही ओबेसिटी असेल, काही आजार असतील, तर खरोखर आमच्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन, जे फॉरेनला खूपच प्रचलित आहे, ती आहे टेस्टोस्टेरोन हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी. जर टेस्टोस्टेरोन रिप्लेसमेंट थेरपी जर तुम्ही जर आमच्याकडे येऊन जर कोर्स करून घेतला, तो इंजेक्शन फॉर्ममध्ये असतो. मंथली 1 इंजेक्शन घ्यायचं असतं आणि 6 इंजेक्शनचा कोर्स असतो. हा जर कोर्स घेतला तर तुमच्या इच्छा तर वाढतेच वाढतील, प्लस बोन डेन्सिटी वाढणार, हार्टचे मसल मजबूत होतील, तुमच्या सुरकुत्या ज्या असतात त्या पण कमी होतील, तुमचा हेअर लॉस कमी होईल, तुमचा युथनेस वाढेल, तुम्हाला फ्रेश वाटेल, अँझायटी, डिप्रेशन सारखे काही तुमचे सिम्पटम असतील ते पण दूर होण्यास मदत होतील. तर टेस्टोस्टेरोन म्हणून त्याला आपण किंग ऑफ द हार्मोन म्हणतो. कारण की जितकं चांगलं टेस्टोस्टेरोन आपल्या शरीरामध्ये आपण मेंटेन ठेवतो तितकं चांगलं युथनेस आपल्याला मिळू शकतं. म्हणून टेस्टोस्टेरोनमुळे आणि वयानुसार खरोखर आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये काही बदल घडून दिसतात.